इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. मर्यादा नाही वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र, 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 मंगळसूत्र. कावेरीला ह्याची जाणीव नाहीये का? तिच्या मनाने तिला सांगितलं नाही की हीच वेळ आहे जेव्हा तिने तिच्या भावाकडे जायला पाहिजे. मी भाऊकडे जाते. मी आत्ताच निघते इंडियाला जायला. जर त्यांना माहीत असतं तर त्याने आपल्याला जरूर सांगितलं असतं आणि आपल्या मुलाला घेऊन आपल्या घरी आले असते. तू आलीस तर थांब, गरज आहे मला तुझी. रितिकाला ज्या गोष्टीचा धक्का बसलाय त्या धक्क्यातून तिला बाहेर काढण्यासाठी आपल्याला तिला त्याहूनही मोठा धक्का द्यावा लागेल. ती तिच्या धक्क्यातून आता सावरलीये. ती आता भानावर आलीये. रोहित आहे तिच्यापाशी. हो 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 ना, थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद. हो ना, जे लोक प्रगती करतात त्यांचे दुश्मनही तयार होत असतात आणि कधी कधी दुश्मन आपल्या खेळीत यशस्वी होत असतात. पण असं म्हणतात ना की अखेरीस विजय सत्याचाच होतो, आणि तेच झालं. हो, चुका आमच्याकडूनही झाल्या, ज्याच्यामुळे चॅनलच्या रिलॉन्चिंगसाठी आम्हाला बराच वेळ थांबावं लागलं. पण ठीक आहे, थांबलो आम्ही देखील आणि अखेरीस तो दिवस आलाच. पुन्हा एकदा तुम्हाला थँक्यू व्हेरी मच, थँक्यू. अरे बेटा, अभिनंदनाचा वर्षाव व्हायला लागलाय. फोनवर फोन येत आहेत. हां, मला पण खूप फोन आले. असं का बोलतोस? उदास काय तू? अरे, आज आपल्या चॅनलचं रिलॉन्चिंग होणार आहे. आपल्यासाठी खुशीचा दिवस आहे. खऱ्या अर्थाने आज आपण जिंकलो आहोत. अरे, आपण तर खुश व्हायला हवं. आणि तुझा चेहरा असा उदास? नाही, मी उदास नाही डॅड. लोक म्हणतात की प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. आजच्या आनंदाच्या ह्या क्षणी मला नाण्याच्या त्या दुसऱ्या बाजूची आठवण होते. कोणती दुसरी बाजू? आपल्या चॅनलला रिलॉन्चिंगची परमिशन मिळालेली आहे, पण ह्याच्या मागे सर्वात मोठा हात रितिकाच्या डॅडचा आहे. न्यायालयात त्यांनी हे सिद्ध केलं की मी निर्दोष आहे. आपल्या चॅनलच्या विरुद्ध कट रचला गेला होता. मी तिथेच होतो डॅड, जेव्हा ते बाजू मांडत होतं की आपल्या चॅनलला पुन्हा सुरू करायची परमिशन दिली जावी. माहित आहे मला, सर्व काही आठवतं. पण अशा वेळी ह्या गोष्टीची आठवण करून देणं म्हणजे नेमकं काय म्हणायचं? म्हणायचं असं आहे डॅड, म्हणजे हेच की अचानक मला ह्याची जाणीव होऊ लागली की ज्या गोष्टीमुळे आपण इतके खुश झालो आहोत त्या खुशीचा पाया रितिकाच्या डॅडनी रचलेला आहे. तेव्हा मग चॅनलच्या रिलॉन्चिंगच्या प्रसंगी आपण त्यांना इन्व्हाइट तर करायलाच नाही, मुळीच नाही. ही त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा आपले संबंध जवळचे होते. जर आज आदित्य प्रताप सिंगने तुझं निर्दोषत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, तुझी केस लढला, तर तुझ्यासाठी नव्हे, उलट आपल्या मुलीसाठी लढला. आपल्या मुलीसाठी. तू एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐक. त्या लोकांबरोबर ना आपलं कोणतं नातं आहे आणि ना कधी निर्माण होईल. का सोडून गेलीस तू मामा?
तुला ठाऊक आहे, तू मला सोडून निघून गेलीस आणि इथे घरातले सगळे लोक मला जबाबदार मानतात. माझी काय चूक होती मामा? पण आता तर मला देखील वाटू लागलंय की कुठे ना कुठे मीच दोषी आहे. तू मला जन्म दिलास, तू मला ह्या जगात आणलंस, इतकं प्रेम दिलंस आणि मीच तुझ्या मृत्यूचं कारण बनले. इतकं मोठं ओझं मी कसं उतरावेन माझ्या मनावरून मामा? काय करू मामा? प्रत्येक क्षणी मी विसरू नाही शकत. मानसच्या बाबतीत पण जे काही झालं ना मामा, त्यात माझी काहीही चूक नव्हती. माझी तर या घरात पाऊलही ठेवायची इच्छा नव्हती. पण इथे जर आले नसते तर कुठे गेले असते? मी काय केलं असतं मामा? मला काहीच सुचेना असं झालंय. आता करू तरी काय करू? तूच सांग. रितिका बाळा, बाळा सावर आता स्वतःला. जिला जायचं होतं ती तर निघून गेली. कसं सावरू मी स्वतःला? मम्मा माझी सगळ्यात मोठी ताकद होती. मला तिची जेव्हा गरज आहे तेव्हा ती नाहीये माझ्यापाशी. कसं सांभाळू मी स्वतःला? बाळा, मी समजू शकते. सावरावं तर लागेलच ना. तशी पण तू माझी हिम्मतवान आणि कणखर मुलगी आहेस ना. कणखरपणामुळे माणूस माणूस नाही राहतात. त्याच्या ह्या भावना सुप्त राहतात. याला त्रास होत नाही. होतो ग आत्या, त्रास पण होतो ग. आत्या, माझी इच्छा होती की सत्यासाठी लढेन, सगळ्यांसाठी चांगलं करेन. पण हाच तर माझा सगळ्यात मोठा कच्चा दुवा ठरला. मी ठरवलं की मी आयुष्यासाठी जो संकल्प केला आहे तो पूर्ण करून दाखवेन. पण ती माझी सगळ्यात मोठी चूक ठरली. कारण त्या संकल्पामुळे सगळेच्या सगळे लोक माझे दुश्मन बनले. मला दुनियेचं हे वागणं समजतं आत्या. ते लोक मला टोमणे मारतात, माझ्यावर आरोप करतात, माझा तिरस्कार करतात, तरी देखील ते बाहेरचे आहेत. पण माझे स्वतःचे लोक, माझे घरचे लोक, ज्यांना मी आपलं मानत होते, ते सगळे लोक आज माझा तिरस्कार करतायत आत्या. मला टोचून बोलतायत, माझ्यावर आरोप करतायत. कसं सहन करू? बाळा, याला जीवन म्हणतात. कधी दुःख, कधी सुख. बाळा, जीवनात चढ उतार तर येतच असतात. तुझं म्हणणं बरोबर आहे आत्या. जीवनात चढ उतार तर येतच असतात. पण मला तर वाटतंय की माझं जीवन हे जीवनच नाहीये. जिवंतपणे मरण अनुभवते मी. प्रत्येक बाजूने तिरस्कार, प्रत्येक बाजूने टोमणे. काय केलंय मी? काय चूक केलीये मी? काय केलंय मी? ज्याला पाहावं तो मला दोष देत असतो, आरोप करत असतो, टोमणे मारत असतो. तुम्हाला ठाऊक आहे राकेशच्या बाबतीत? ठाऊक नाही कोण ती लोक होती ज्यांनी राकेशला कायद्याच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला होता. पण
त्याचा आरोप फक्त माझ्यावरच आला शेवटी. एका बाजूला राकेशची केस न्यायालयात चालू होती आणि दुसऱ्या बाजूला राकेशच्या वडिलांनी त्यांनी तर मीच गुन्हेगार आहे असं सिद्ध पण केलं होतं. आज न्यायालयामध्ये राकेशच्या केसची सुनावणी जाहीर होणार आहे आणि सुनावणी करणारे दुसरे तिसरे कोणी नाही तर आपले व्याही जस्टिस आदित्य प्रताप सिंग आहेत. आता बघूया आपण की ते आपल्या जावयासाठी कोणती सजा सुनावणार आहेत. ते आपल्या सुनेचे पिता आहेत, आपल्या मुलाचे सासरे आहेत, तेव्हा आपल्या जावयासाठी त्यांच्या मनात देखील थोडंसं प्रेम आणि सहानुभूती कुठे ना कुठे असेलच ना. एक गोष्ट तर ते चांगल्या प्रकारे जाणतात की आपला राकेश निरपराध आहे. त्याने त्याची जबाबदारी, आपली कर्तव्य या बाबतीत कधीच तडजोड नाही केली. आणि आपल्या घरून जी हत्यारं जप्त केली गेली होती त्यात राकेशचा कोणताही हात नव्हता. उलट त्याला अडकवायचा प्रयत्न केला गेला होता. आजचा होणारा निर्णय फक्त राकेशच्या केसचाच नव्हे परंतु नात्यांच्या परीक्षेचा पण आहे. आता बघायचं हेच आहे की जज साहेब काय निर्णय देत आहे. तुम्ही त्यांना भेटायचा प्रयत्न केला होता का? मी त्यांना भेटायचा बराच प्रयत्न केला पण ते तर भेटू इच्छितच नाही. कदाचित त्यांच्यासाठी त्यांचं कर्तव्य नात्यांपेक्षा जास्त महत्वाचं असावं. कदाचित त्यांच्यासाठी त्यांचं कर्तव्य नात्यांपेक्षा जास्त महत्वाचं असावं. पण रितिका तर त्यांची मुलगी आहे, त्यांचं स्वतःचं रक्त आहे. ते तसं रितिकाशी काही बोलले असतील ना. सुनबाई, सुनबाई, आलेच. तुला माहित आहे ना की आज न्यायालयामध्ये राकेशच्या केसवर निर्णय दिला जाणार आहे. हे सांग, तू जज साहेबांकडून हे जाणून घेतलंस का की ते काय निर्णय सुनावणार आहेत? पप्पांनी तर नाहीच आणि मीही सुद्धा त्या बाबतीत काही बोलाचाल केली नाही. आणि तसंही मी त्यांच्या कर्तव्याच्या मार्गावर नात्यांची भिंत कशी काय उभी करू? माझा पूर्ण विश्वास आहे त्यांच्या न्यायबुद्धीवर. ते कोणताही चुकीचा निर्णय देणार नाहीत. नात्यांच्या आधारे व आपल्या विवेकाने तू त्यांना हे विचारायला तर हवं. नाहीतर असं ना हो की तुझ्या दुर्दैवाला सर्वात जास्त जबाबदार तुझे खुद्द जन्मदाते पिताच बनावे. असं नाही होणार, बिलकुल नाही होणार. आणि तसं विचारायची काही गरजच नाहीये, कारण पप्पा हे कधीच विसरू शकणार नाहीत की मी त्यांची मुलगी आहे आणि राकेश त्यांचा जावई आहे. हो, बरोबर बोलते ती. प्रत्येक गोष्ट बोलून थोडीच दाखवली जाते. मला समजत कसं नाहीये की मी त्यांना भेटण्याचा खूप प्रयत्न केला पण ही गोष्ट तर मला फासासारखी डासते. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर जज साहेबांनी न्यायालयामध्ये माझ्या मुलाच्या विरुद्ध निर्णय दिला तर या घरामध्ये त्यांच्या मुलीसाठी देखील कोणतीही जागा उरणार नाही. जिने घरात पाऊल ठेवल्याबरोबर एवढं मोठं अशुभ घरात आलं की माझा निष्पाप मुलगा काही न करता सुद्धा कायद्याचा सर्वात मोठा आरोपी बनला आहे. आज जज साहेब न्यायालयामध्ये माझ्या मुलाच्या केसचा निर्णय सुनावणार आहे आणि ठीक त्याचप्रमाणे मी त्यांच्या मुलीच्या नशिबाचा निर्णय सुनावणार आहे. आत्या, अगदी असंच झालं होतं. एका बाजूला पप्पांनी राकेशला शिक्षा सुनावली आणि दुसऱ्या बाजूला राकेशच्या पप्पांनी मला शिक्षा सुनावली.
घरातून निघून जायची शिक्षा. त्यांनी एक निर्णय घेतला की मी आता त्या घरात नाही राहू शकत. मला आजही आठवतंय की कशा प्रकारे हात पकडून खेचून मला त्या घरातून काढण्यात आलं. कुठे आहात व्याई साहेब, कुठे आहात? तुम्हाला जो निर्णय ऐकवायचा होता तुम्ही ऐकवला. जर माझा मुलगा असणार नाही तर माझी सून त्या घरात राहून काय करणार? म्हणूनच तुमची ठेव मी तुम्हाला परत करायला हवी. सांभाळा. मी नाही विसरू शकणार. मग त्या दिवशी माझ्या मनात एक विचार आला की बाईचं स्वतःचं अस्तित्व काय? काहीच तर नाही. जेव्हा ती जन्म घेते आपल्या आई वडिलांच्या घरी तेव्हा तिला लहानपणापासून हे शिकवलं जातं की हे घर तिचं नाहीये. तिचं घर जे तिचं स्वतःचं असेल म्हणजे ते घर असेल जिथे ती लग्न करून जाईल, एक नवरी बनून जाईल. तर मग आत्या, माझ्या सासरची लोक मला इथे माझ्या पप्पांच्या घरी सोडून गेले तेव्हा माझं घर कोणतं होतं? ना ते सासर, ना हे पप्पांचं घर. माझं तर काही अस्तित्वच नव्हतं. सगळं काही असून देखील माझ्यापाशी काहीही नव्हतं आत्या. इतकी सगळी लोक होती माझ्या आसपास पण तरीही मी अनाथ होते. पण तरी देखील मी एक निर्णय घेतला. मी ठरवून टाकलं की काहीही होवो मी राकेशला न्याय मिळवून देईन. मी त्याला न्याय नक्की मिळवून देईन. पण हे माझं दुर्दैवच म्हणायला हवं की मी काही करू शकेन याआधीच त्याच्या आधीच राकेश गोळ्यांना बळी पडला. तो मारला गेला ग. आणि इच्छा नसतानाही तो आरोपही माझ्यावरच केला गेला. थांब दीदी. काय झालं रोहित? काय झालं? अरे काही सांगशील की नाही? तो राकेश भाऊजी. अरे रोहित बोल ना. काय झालं राकेशला? बोल ना. दीदी, राकेश भाऊजी. रोहित सांगशील का काय झालं? दीदी, राकेश भाऊजी पळून जात होते आणि पोलिसांचे गोळी परत मारले गेले. हे नाही होऊ शकत. मला सांग की तू खोटं बोलतोयस. खरंय दीदी, हे खरंय. नाही रोहित, नाही. हे नाही होऊ शकत. हे नाही होऊ शकत. असंच झालंय रितिका. हेच सत्य आहे. खरंच अगदी फुटक्या कपाळाची आहेस ग तू. सौभाग्यवती झाल्याबरोबरच विधवा झालीस. आता तर सगळी दुनिया हेच म्हणेल. आणि ही गोष्ट खरी पण आहे की तुझ्या कमनशिबीमुळे तू विधवा झालीयस. एका आई वडिलापासून तू एक मुलगा हिरावून घेतलास आणि आता राकेशचे आई वडील पण तुझा स्वीकार नाही करणार. विधवेचं आयुष्य जगशील तू. हेच तुझं नशीब आहे.
बाळा, कोणी जर म्हणालं की तू कमनशिबी आहेस, तर तू कमनशिबी तर नाही बनत ना. अगं, बोलणारे तर बोलतच असतात. तू तर हे सिद्ध करून दाखवलंयस की तू किती कर्तृत्ववान आहेस. बाळा, जेव्हा एखादी मुलगी निश्चय करते ना, तेव्हा ती काहीही करू शकते, काहीही. हो आत्या, आणि ह्यासाठीच एक संकल्प मनात धरून मी IAS बनले होते की काहीही होवो, कोणत्याही परिस्थितीत मला राकेशला निरपराध सिद्ध करायचं होतं. त्याच्या कपाळी जो डाग लागला होता, जो आरोप लादला गेला होता, मला त्याला हटवायचं होतं, तो दूर करायचा होता. याशिवाय माझ्या मनात आणि डोक्यात आणखी कुठचीच गोष्ट नव्हती. या दुसऱ्या लग्नाविषयी तर मी विचारही केला नव्हता. पण पप्पा त्यांच्या हट्टामुळे बाळा, तू भाऊला जाणतेस ना, तो तुझ्यावर फार प्रेम करतो. त्याची इच्छा होती की तुझं आयुष्य मार्गी लागावं. ज्या लोकांनी तुझ्यावर चुकीचे आरोप लादले होते, तुझा अपमान करून तुला घराच्या बाहेर काढलं होतं, त्यांना उत्तर द्यायचा केवळ एकच मार्ग होता की तुझं दुसरं लग्न लावून देणं. कच्च्या